कधी विचार केला आहे का? थंडीच्या या दिवसात सूर्य जरी दूर असला तरी माणसांची नाती का अधिक जवळ येतात? कधी विचार केला आहे का? तिळगुळाचा लाडू फक्त गोड चव देत नाही, तर आयुष्याचा एक मोठा संदेशही देतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एका अशा सणाच्या प्रवासावर जो केवळ सण नाही तर निसर्ग, नातेसंबंध आणि आत्मशुद्धीची एक सुंदर कथा आहे. हा सण आहे मकर संक्रांती. हा तो दिवस आहे ज्या दिवशी सूर्य अंधारातून प्रकाशाकडे जातो, वैर विसरून नात्यांकडे वळतो आणि संपूर्ण सृष्टीला सांगतो, गोड व्हा, गोड बोला आणि गोड नाती जपा. आजच्या या कथेत आपण पाहणार आहोत सूर्यदेव आणि शनिदेव यांचं भावनिक नातं, उत्तरायणाचं आध्यात्मिक महत्त्व, शेतकऱ्यांचा आनंद, तिळगुळामागचा खोल अर्थ आणि आकाशात ओढणाऱ्या पतंगांमधला जीवनाचा संदेश. तर चला मित्रांनो, मन शांत करा, विचार मोकळे करा आणि ऐका मकर संक्रांतीची एक सुंदर अर्थपूर्ण कथा. मकर संक्रांती हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ सण आहे. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असे म्हणतात. पुराणांनुसार सूर्यदेवांचा पुत्र शनिदेव यांचा मकर राशीशी संबंध आहे. सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात पूर्वी मतभेद होते, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाला भेटायला जातात. त्यामुळे हा दिवस वैर विसरून नातं जपण्याचा, प्रेम आणि एकोप्याचा मानला जातो. यामुळेच या दिवशी लोक म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीपासून उत्तरायणाची सुरुवात होते. याचा अर्थ सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतो. हिंदू धर्मात उत्तरायण काळ अत्यंत पवित्र मानला जातो. महाभारतातील महान योद्धा भीष्म पितामहांनी उत्तरायणाची वाट पाहूनच देहत्याग केला असे सांगितले जाते. त्यामुळे या काळाला मोक्षप्राप्तीसाठी शुभ मानले जाते. मकर संक्रांती हा शेतीशी संबंधित सण आहे. रब्बी पिकांची कापणी जवळ येते. शेतकरी आपल्या मेहनतीचे फळ मिळाल्याबद्दल सूर्यदेवाचे आभार मानतात. महाराष्ट्रात या दिवशी तिळगुळाचे लाडू, पुरणपोळी, भोगीची भाजी बनवली जाते. तीळ आणि गुळ शरीराला उष्णता देतात, म्हणून हिवाळ्यात त्यांचे महत्त्व जास्त आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची खास परंपरा आहे. आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंगांमुळे आनंदाचे वातावरण तयार होते. यामागे एक प्रतिकात्मक अर्थ आहे. आपल्या जीवनातील दुःख, अहंकार आणि नकारात्मकता वर सोडून देणे. मकर संक्रांती हा सण केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकोप्याचा सण आहे. लोक एकमेकांना भेटतात, तिळगुळ देतात आणि गोड बोलण्याचा संकल्प करतात. हा सण आपल्याला शिकवतो, वैर विसरावे, प्रेमाने वागावे, निसर्गाचा सन्मान करावा, कृतज्ञता व्यक्त करावी. मकर संक्रांती म्हणजे सूर्यपूजा, शेतीचा सन्मान, नातेसंबंधांचा गोडवा, आनंद आणि उत्साह. हा सण आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, कटुतेतून गोडव्याकडे जाण्याची प्रेरणा देतो. मित्रांनो, आज आपण ऐकली मकर संक्रांतीची केवळ कथा नाही तर आयुष्याला दिशा देणारा संदेश. ही कथा आपल्याला सांगते, जसं सूर्य अंधारातून प्रकाशाकडे जातो तसं आपणही राग, द्वेष आणि कटुता सोडून प्रेम, शांती आणि गोडव्याकडे जायचं. तिळगुळ आपल्याला शिकवतो, जीवनात कडूपणा येईलच, पण गोड बोलणं आपल्या हातात असतं. आणि पतंग सांगतो, जितकं मन हलकं कराल तितकं आयुष्य उंच उडेल. आजच्या या पवित्र दिवशी आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. आपण गोड बोलू, गोड वागू आणि आयुष्यात प्रकाश पसरवू. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या कुटुंबासोबत, मुलांबरोबर आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. सूर्यदेव तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि समाधान घेऊन येवो.